राम शेतकरी मंडळी, कसं काय बरं आहे नवा? तुम्ही बघताय राहुल ॲग्रिकल्चर चॅनल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे अशा ॲपबद्दल माहिती जी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे एक वरदानच जणू शेतकऱ्यांना भेटलेलं आहे. तर मित्रांनो, त्या ॲपचं नाव आहे ई पीक पाहणी. तर मित्रांनो, माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा. मित्रांनो, स्वतः आपण जमिनीत जाऊन आपण आपला पीक पेरा नोंदवू शकतो. तर मित्रांनो, कसं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. ई पीक पाहणीचा फायदे काय आहेत आपण सर्व बघणार आहे या व्हिडिओमधून. तर जेवढं तुम्हाला शेतकरी मित्रांना शेअर करता येईल तेवढं मित्रांनो शेअर करा, जेणेकरून नवीन शेतकरी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील व सर्व प्रकारची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर मित्रांनो बघा, ई पीक पाहणीचा फायदा काय आहेत. महत्त्वाचा फायदा म्हणजे काय आहे, जे आपल्याला सरकार पीक विमा योजना जे काढतं त्याचा फायदा आपल्याला ह्या ॲपमध्ये नोंद केल्याशिवाय भेटत नाही मित्रांनो. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्याला पीक कर्ज वाटप होतं मित्रांनो, ते पण ज्या टायमिंगला आपण शेतात येऊन आपण पीक नोंदणी करणार आहे त्याच्यावर ते भेटत नाही. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे शेतकऱ्यासाठी दुर्भाग्य असते, जे नैसर्गिक आपत्ती येते त्यामुळे जे नुकसान होतं शेतीचं, ते पण आपल्याला या ई पीक नोंदणी केल्याशिवाय आपल्याला त्याचा फायदा भेटत नाही. त्यामुळे मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या ई पीक पाहणी या ॲपवर जाऊन आपण स्वतःची नोंदणी सहज करू शकतो. ते आपण पुढं तुम्हाला सांगणारच आहे मोबाईलमध्ये कसं करायचं आहे. तर मित्रांनो, जेवढा हे व्हिडिओ शेअर करता येईल मित्रांनो पण तेवढं नक्की करा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना ई पीक पाहणी ॲपचा मोबदला भेटता येईल. तर मित्रांनो, आपण आता बघूया मोबाईलमध्ये ती ई पीक पाहणी कशी करावी. चला बघूया आपण. तर मित्रांनो, ही बघा, ई पीक पाहणी याची ॲप आपण डाउनलोड करायची आहे मोबाईलमध्ये. त्यानंतर ओपन करायची, अशी रिलोड होते, थांबायचं थोडा टाईम. त्यानंतर याची पीक माहिती नोंदवा याच्यात गेल्यानंतर आपल्याला खाते क्रमांक टाकून हंगाम कोणता आहे आपला, पिकाचा वर्ग, सर्व गोष्टीची माहिती भरा मित्रांनो. त्यानंतर तुम्ही असं पुढेचा दाबल्यानंतर ती माहिती भरल्यानंतर ते अपलोड होतं. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपलं लोकेशन चालू ठेवा मोबाईलचं, त्याच्यावर ते अपलोड होत नाही. त्यानंतर पुढे जाल्यानंतर मित्रांनो, आपल्या ज्या जागेवर आहे जे पीक आहे त्याचा फोटो काढून आपण अपलोड करायचं असते मित्रांनो. तर आपण बांधावरची झाडे पण नोंद करू शकतो मित्रांनो आपली. हे बघा, बांधावरचे खाते क्रमांक टाकून, गट क्रमांक, बांधावरचे झाड कोणतं टाकून, संख्या किती आहे बघायची, फोटो काढा आणि अपलोड करा. बस ते आपल्या मनानं नोंद होतो मित्रांनो. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे का, मदत केंद्र हे आपल्याला एक चांगलं ऑप्शन दिलं आहे तिने याच्यात, की तुम्ही याच्यात लिंक आहे, तुम्हाला कोणती गोष्ट मोबाईल ॲपमध्ये नोंदणी कशी करावी जर माहिती नसेल, किंवा मोबाईल ॲपमध्ये कायम पड चालू पड कशी नोंदवावी, मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी करावी, या सर्व गोष्टी याच्यात दिल्यात तिने. तुम्ही फक्त क्लिक केलं ना लिंकवर, तर ते ओपन होऊन जाते बघा. याचं डायरेक्ट ओपन होऊन जातं. मग तुम्हाला त्या गोष्टी सर्व कळतात मित्रांनो. त्यामुळे सरकारनं चांगली गोष्टी दिली आपल्याला समजावे अशी म्हणून. अशा प्रकारे मित्रांनो आपण याचा उपयोग करू शकतो ई पीक पाहणीचा. तर आपण आता पुढचा विषय बघूया पुढं. तर मित्रांनो, आपण आता बघितलं मोबाईलमध्ये कसं यूज करायची ई पीक पाहणी. तर अशा प्रकारे मित्रांनो ई पीक पाहणी यूज करून शेतात जाऊन लवकरात लवकर मित्रांनो नोंद करा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारचे फायदे भेटतील. तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओत. अशी तुमची साथ राहू दे. धन्यवाद.